आता एक आंतरराष्ट्रीय पातळीवरची चिंता वाढवणारी बातमी. इराणनं पुन्हा एकदा हॉर्मुझचा जलमार्ग बंद केलाय. हा सागरी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आलाय. परवानगीशिवाय प्रवास करणाऱ्या एका जहाजावर इराणनं गोळीबार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या कारवाईला उत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणमधील अनेक शहरांवर भीषण हल्ले सुरू केलेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आता शिगेला पोहोचलाय. याचाच फटका आता जागतिक तेल व्यापारावर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या सर्वच मित्र राष्ट्रांविरुद्ध आम्ही तुटून पडू अशी सरळ सरळ धमकी ही इराणनं या आखाती देशांना दिलेली आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती आणखीन गंभीर बनू शकते. हल्ले प्रतिहल्ल्याच्या माध्यमातून होर्मुझची सामुद्रधुनी ही तर केंद्रस्थानी आहेच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामधला संघर्ष वाढेल आणि याच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत बिकट परिस्थितीमधून जावं लागेल. अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतीये. आपण बघतोय की आता इराणकडनं पुन्हा हॉर्मुझचा जलमार्ग बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता जगाचं टेन्शन वाढलेलं आहे. या ठिकाणून वाहतूक बंद झाल्या कारणानं आता तेल व्यापारावरती देखील याचा मोठा परिणाम होणार आहे. तेलाच्या किमतींवरती देखील याचा मोठा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे आता जागतिक बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा चिंता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. इराणकडून हॉर्मुझचा जलमार्ग पुन्हा बंद करण्यात आलाय आणि याला अमेरिकेनं आता प्रत्युत्तर देत अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. परवानगीशिवाय जाणाऱ्या जहाजावर इराणनं गोळीबार केलाय.